पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे आता अवघे काही तास शिल्लक आहेत। पीक विमा अर्ज ऑनलाईन भरायचा असून त्यासाठी 31 जुलै ही शेवटची तारीख आहे। त्यातच पीक विमा भरता यावा यासाठी रविवारी ही बँका सुरू आहेत। राज्यातील विविध भागात पीक विमा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांनी पहाटे 5 वाजल्यापासूनच रांगा लावल्या आहेत। या रांगा वाढत चालल्या आहेत। ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे याआधीच शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता। यानंतर मुख्यमंत्र्यांनी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील असंही सांगितलं। असं असलं तरी बँकेबाहेर अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या। शनिवारी नांदेडच्या भोकरमध्ये एका शेतकऱ्याचा रांगेत उभं राहून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती। आता मुदत संपण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक असताना बहुतांशी शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत। त्यामुळे पीक विमा भरण्यासाठीची मुदत सरकारनं वाढवावी, त्यासाठी राज्य सरकारनं केंद्राकडे विनंती करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये। तर जालन्यातही शेतकऱ्यांनी बँकेबाहेर प्रचंड गर्दी केली आहे। शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याचा प्रयत्न केला, मात्र जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील सर्वच शाखांनी शेतकऱ्यांकडून ऑफलाईन अर्ज भरून घेतले। दरवर्षी पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळते, मात्र यंदा राज्य सरकारकडून मुदतवाढ न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। पीक विमा भरण्यासाठी सकाळी 5 वाजता बँक लागलो आणि 11 वाजता बँक उघडली। शेतकऱ्याचे लाईनसाठी खूप विमा भरण्यासाठी खूप हाल होत आहे। काल तर बँक बंद होती 1 वाजेपर्यंत आणि आज 11 वाजता सुरू केली, तरी शेतकऱ्यांना विमा भरायला टाईम लागतो। सकाळी 6 वाजल्यापासून इथं उभा आहे। तर आमच्या घरी बैल ढोरं लेकरं बाळं कुठे बघायचे, त्यामुळे शासनानं ना 1-2 दिवस आणखी जास्त वाढ द्यायला पाहिजे। पीक विमा भरण्यासाठी परभणीतही शेतकऱ्यांनी गर्दी केली। पीक विमा भरला जात नसल्यानं बोरीपालम, गंगाखेड आणि पूर्णा इथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। मानवत पाथरी इथे शेतकऱ्यांनी आंदोलन करत तोडफोड केली। अर्ज भरण्याची मुदत वाढवावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवली जावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टींनी केली आहे। त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांना भेटणार असल्याचंही त्यांनी झी24 तासशी बोलताना सांगितलंय। केंद्र सरकार आणि विमा कंपन्याच या शेतकऱ्याच्या मृत्यूला कारणीभूत आहेत असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही आणि त्याने ती जबाबदारी नाकारताही येणार नाही। मी स्वतः शुक्रवारी कृषी मंत्री राधामोहन सिंग यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि उद्या सोमवारी गेल्या त्यांची भेट घेणार आहे आणि किमान 15 ऑगस्ट पर्यंत ही मुदत वाढवली पाहिजे अशी आग्रही भूमिका घेणार आहे। गेल्या वर्षी सरकारने वाढवली होती, त्यामुळे अशी मुदत यावर्षी सुद्धा वाढवावी अशी त्याच्या पाठीमागची आमची भूमिका आहे आणि त्याबद्दल मी आग्रही राहणार आहे। मुंबई विद्यापीठाचा निकाल रखडल्याबाबतची ही आता दुसरी बातमी। मुंबई विद्यापीठ पेपर तपासणीसाठी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी दिलेली 31 जुलैची डेडलाईन संपण्यासाठी आता अवघे काही तास राहिलेत। पेपर तपासण्याची सध्याची स्थिती पाहता हा निकाल रखडणार असेच संकेत शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी दिलेत। शनिवारी तावडे आणि कुलगुरू संजय देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली। या भेटीनंतर अपेक्षित निकाल लागेल असा विश्वासही तावडेंनी व्यक्त केला होता। दरम्यान 31 जुलैचं काउंटडाऊन सुरू झाल्यानं विद्यापीठ प्रशासनाचीही तारांबळ उडाली आहे। दहशतवाद्यांचा खात्मा आणि त्यांना होणारी फंडिंग या संदर्भातली आता ही तिसरी बातमी। जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय। आबिद मंजूर आणि इरफान शेख अशी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावं असून त्यांच्याकडून हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेची ओळखपत्र मिळाले। तसंच एक SLR आणि रायफल जप्त करण्यात आली आहे। पुलवामामधील तहाब भागात दहशतवादी घुसले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती। त्यानुसार रात्रीपासूनच या दहशतवाद्यांचा शोध सुरू होता। या शोधकार्यादरम्यान सकाळच्या सुमारास दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली। दहशतवाद्यांच्या या गोळीबाराला भारतीय जवानांनीही जशास तसं उत्तर दिलं। या चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलंय। तहाब परिसरात जवानांकडून सर्च ऑपरेशन जारी आहे। कारवाई दरम्यान इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती। इस सर्च ऑपरेशन के दौरान एक घर के पास जब सर्च पार्टी पहुंची तो उस घर के अंदर से फायर सर्च पार्टी के ऊपर किया गया। सर्च पार्टी ने तुरंत पोजीशन लेते हुए फायर का जवाब दिया और दोनों टेररिस्ट को सरेंडर करने का ऑफर दिया गया। टेररिस्ट ने सरेंडर करने का ऑफर ना मानते हुए भारी मात्रा में जो हमारी पार्टी थी उसके ऊपर फायर करना स्टार्ट किया। इस पार्टी ने फायर का जवाब दिया और इस फायर फाइट के दौरान दोनों टेररिस्ट भारी मात्रा में फायर करते हुए घर से बाहर भागने की कोशिश किया। इसी फायर फाइट के दौरान दोनों HM के हार्डकोर टेररिस्ट थे, ये दोनों मारे गए।
काश्मीरमधील हुरियत नेता सय्यद अली शाह गिलानीची सही असलेल्या कॅलेंडरमुळे धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॅलेंडर 2016 या वर्षाचे 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंतचं वेळापत्रक यात नमूद करण्यात आलंय. या कॅलेंडरवर गिलानीची सही आहे. गिलानीच्या जावई अल्ताफ फंटूश याच्या घरून हे कॅलेंडर मिळालंय. कॅलेंडरमध्ये सेना आणि सुरक्षा रक्षकांविरोधात हिंसक आंदोलनाची रणनीती आखण्यात आली. कोणत्या तारखेला काय करायचं याबाबतची माहिती तारखेनुसार देण्यात आली आहे. तर 15 ऑगस्टला काळा दिवस पाळण्यासाठी यात भडकवलं गेलंय. एनआयएच्या छाप्यात हे कॅलेंडर मिळालंय. टेरर फंडिंग प्रकरणी जम्मूमध्ये एनआयएनं छापे मारले. दहशतवाद्यांपर्यंत पैसे पोहोचत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एनआयएनं ही छापेमारी केली. या प्रकरणी 7 फुटीरतावादी नेते एनआयएच्या ताब्यात आहेत. पाकिस्तानकडून पैसे घेऊन काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्याचा या फुटीरतावादी नेत्यांवरती आरोप आहे. आता चौथी बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बातची. भारतासारख्या मोठ्या देशात जीएसटीची अंमलबजावणी हे मोठं यश असून जगभरातले अर्थतज्ञ याची दखल घेतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. 17व्या स्वातंत्र्य दिनाआधी मन की बातमधून मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी जीएसटी लागू होणं ही ऐतिहासिक घटना असल्याचं ते म्हणाले. जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम झाले असून ग्राहकांचा व्यापाऱ्यांवरचा विश्वास वाढल्याचं त्यांनी सांगितलंय. गुजरातसह देशभरातील काही राज्यातील पूरस्थितीवरही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. पर्यावरणातील बदलांमुळे ही गंभीर स्थिती निर्माण झाल्याचं सांगत पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्यासाठी जवानांनी स्वतःला झोकून दिल्याचंही मोदींनी म्हटलंय. याशिवाय 17वा स्वातंत्र्य दिन, 1942 चले जाव आंदोलन याचाही उल्लेख त्यांनी केलाय. महिला वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या मिथाली राजच्या महिला क्रिकेट टीमचंही त्यांनी खास अभिनंदन केलं. तर रक्षाबंधनाला हँडमेड राखी वापरा आणि गणेशोत्सव इको फ्रेंडली साजरा करा असं आवाहन त्यांनी केलं. जीएसटी भारत की सामूहिक शक्ति की सफलता का एक उत्तम उदाहरण है. यह एक ऐतिहासिक उपलब्धि है और यह सिर्फ टैक्स रिफॉर्म नहीं है, एक नई ईमानदारी की संस्कृति को बल प्रदान करने वाली अर्थव्यवस्था है. एक प्रकार से एक सामाजिक सुधार का भी अभियान है. मैं फिर एक बार सरलतापूर्वक इतने बड़े प्रयास को सफल बनाने के लिए कोटि कोटि देशवासियों को कोटि कोटि वंदन करता हूं. और बाढ़ की परिस्थिति को निपटने के लिए 24/7 कंट्रोल रूम में हेल्पलाइन नंबर 1078 लगातार काम कर रहा है. लोग अपनी कठिनाइयां बताते भी हैं. वर्षा ऋतु के पूर्व अधिकतम स्थानों पर मॉक ड्रिल करके पूरे सरकारी तंत्र को तैयार किया गया. इन दिनों मौसम का जो पूर्वानुमान मिलता है, अब टेक्नोलॉजी इतनी आगे बढ़ी है, स्पेस साइंस का भी बहुत बड़ा रोल रहा है. उसके कारण करीब करीब अनुमान सही निकलते हैं. धीरे धीरे हम लोग भी स्वभाव बनाए कि मौसम के पूर्वानुमान के अनुसार अपने कार्यकलापों की भी रचना कर सकते हैं. जैसे 1942 टू 1947 संकल्प से सिद्धि के एक निर्णायक 5 वर्ष थे. मैं देख रहा हूं कि 2017 से 2022 संकल्प के सिद्धि के और एक 5 साल का तबका हमारे सामने आया है. इस 2017 की 15 अगस्त को हम संकल्प पर्व के रूप में मनाएं और 2022 आजादी के जब 75 साल होंगे तब हम उस संकल्प को सिद्धि में परिणित करके ही रहेंगे अगर 125 करोड़ देशवासी 9 अगस्त क्रांति दिवस को याद करके इस 15 अगस्त को हर भारतवासी संकल्प करे, व्यक्ति के रूप में, नागरिक के रूप में मैं देश के लिए इतना करके रहूंगा. बिहारचे अल्पसंख्याक मंत्री खुर्शीद यांच्या विरोधात काढलेल्या फतव्याची बिहार विधानसभेच्या आवारात जय श्रीरामच्या घोषणा देणारे जेडीयू आमदार आणि अल्पसंख्याक मंत्री खुर्शीद अहमद यांना इस्लाम धर्मातून बहिष्कृत करण्यात आलाय. तसा फतवा बिहारमधील इस्लामी शरिया नावाच्या संघटनेनं काढलाय. जय श्रीरामच्या घोषणेनं बिहारच्या जनतेचा फायदा होत असेल तर मला जय श्रीराम बोलण्यात काहीच हरकत नसल्याचं खुर्शीद यांनी सांगितलं होतं. त्यामुळे अशा फतव्यांना घाबरत नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. या प्रकरणी बिहार सरकार खुर्शीद यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे. बिहार के तरक्की के लिए
बिहार के जनता अगरबत्ती दिखाना पड़े तो मैं उससे भी पीछे नहीं हटूंगा। ऐसा कहने वाला आदमी इस्लाम से खारिज मुर्तद हो जाता है, इस्लाम में उसका कोई हिस्सा नहीं रहता है। ऐसे शख्स के लिए ज़रूरी और लाजिम हो जाता है कि वो दोबारा ईमान कबूल करे और फिर से निकाह पढ़ाए और तौबा इस्तगफार करे, ये उस पर लाजिम व ज़रूरी है। भारतीय तटरक्षक दलानं ड्रग्ज साठा जप्त केल्यासंदर्भातली ही आता 6वी बातमी। गुजरातच्या किनाऱ्यावर 1,500 किलोचा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला आहे। भारतीय तटरक्षक दलानं ही कारवाई केली आहे। पोरबंदरच्या समुद्रामध्ये बोटीनं हा ड्रग्जची तस्करी करण्यात येत होती। बोटीच्या तळाला 1,500 किलो ड्रग्ज लपवलं होतं। जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचं बाजारमूल्य 3,500 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे। भारतीय तटरक्षक दलानं केलेली ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई आहे। हे अंमली पदार्थ पकडण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाचे जवान गेले काही दिवस विशेष ऑपरेशन राबवत होते। गुजरात गुप्तचर विभागानं दिलेल्या माहितीच्या आधारे ऑपरेशन सुरू होतं। गांधीनगर आणि पोरबंदर भारतीय तटरक्षक दलातल्या मुख्यालयात विशेष लक्ष ठेवून होतं। समुद्र पावक आणि अंकित या 2 नौका या ऑपरेशनसाठी वापरण्यात आल्या। 27 तारखेला एका अनोळखी जहाज गुजरात समुद्रात संशयास्पदरित्या हालचाल करताना दिसलं। ROC आणि ROS या गांधीनगर आणि पोरबंदर तटावरील तटरक्षक दलाच्या राज्य मुख्यालयातून या अनोळखी जहाजावर पाळत ठेवली जात होती। शेवटी या जहाजावरील संशयास्पद हालचाली वाढल्यानंतर हे जहाज ताब्यात घेऊन पोरबंदर तटावर आणलं असता तिथे नेव्ही, कोस्टगार्ड, गुप्तचर संस्था, स्थानिक पोलीस, कस्टम विभाग आणि काही तपास यंत्रणा जहाजावरच्या 8 क्रू मेंबर्सची कसून चौकशी करत आहेत। गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं पूरस्थिती निर्माण झाली। या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं। या संपूर्ण पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी हवाई दौरा केला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त नागरिकांची भेट सुद्धा घेतली। यावेळी पूरग्रस्त नागरिकांना योग्य ती मदत मिळावी यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत। मुख्यमंत्री रुपानी 5 दिवस पूरग्रस्त भागात राहणार आहेत। कोयना धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। धरणातील पाणीसाठा 83.31 TMC इतका झाला असून पायथा वीजगृहातून पाणी सोडण्याबरोबरच धरणाचे 6 वक्री दरवाजे 2 फुटांनी उचलून विसर्ग सुरू आहे। प्रतिसेकंद 12,375 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येतोय। त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। धरण पूर्ण क्षमतेनं भरण्यासाठी अजूनही 21.69 TMC पाण्याची गरज आहे। 1 जूनपासून आतापर्यंत कोयनेत 3,248 मिलीमीटर, नवजा इथे 3,592 मिलीमीटर तर महाबळेश्वरमध्ये 3,043 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।